children, welcome to Kids Education. आज आपण फळांची नावे शिकूया. चला तर सुरू करूया. उडका पाहू, हा कोणता फ्रूट आहे? हा आहे सफरचंद. याला इंग्लिश मध्ये ॲपल म्हणतात. ॲपल म्हणजे सफरचंद. या फळाचं नाव आहे डाळिंब. याला अनार पण म्हणतात. पॉमग्रेनेट, इंग्लिश मध्ये पॉमग्रेनेट म्हणतात. पॉमग्रेनेट म्हणजे डाळिंब. या फळाचं नाव आहे आंबा. आंबा याला इंग्लिश मध्ये मँगो म्हणतात. मँगो, मँगो म्हणजे आंबा. ह्या फळाचं नाव आहे केळी. केळी इंग्लिश मध्ये बनाना. बनाना, बनाना म्हणजे केळी. बनाना म्हणजे केळी. या फळाचं नाव आहे अननस. अननस याला इंग्लिश मध्ये पाइनएप्पल म्हणतात. पाइनएप्पल, पाइनएप्पल म्हणजे अननस. सांगा पाहू, हे कोणता फळ आहे? हे आहे पपई. याला इंग्लिश मध्ये पपाया म्हणतात. पपाया, पपाया म्हणजे पपई. या फळाचं नाव आहे अंगूर. अंगूर याला इंग्लिश मध्ये ग्रेप्स म्हणतात. ग्रेप्स म्हणजे अंगूर. या फळाचं नाव आहे फणस. फणस याला इंग्लिश मध्ये जॅकफ्रूट म्हणतात. जॅकफ्रूट म्हणजे फणस. या फळाचं नाव आहे सीताफळ. सीताफळ याला इंग्लिश मध्ये कस्टर्ड ॲपल म्हणतात. कस्टर्ड ॲपल, कस्टर्ड ॲपल म्हणजे सीताफळ. या फळाचं नाव आहे स्ट्रॉबेरी. स्ट्रॉबेरी इंग्लिश मध्ये याला स्ट्रॉबेरीज म्हणतात. मराठीमध्ये पण स्ट्रॉबेरीज म्हणतात. स्ट्रॉबेरी. या फळाचं नाव आहे नारळ. नारळ याला इंग्लिश मध्ये कोकोनट म्हणतात. कोकोनट, कोकोनट म्हणजे नारळ. या फळाचं नाव आहे पेरू. पेरू याला इंग्लिश मध्ये ग्वावा म्हणतात. ग्वावा म्हणजे पेरू. या फळाचं नाव आहे कस्तुरी. कस्तुरी याला इंग्लिश मध्ये मस्कमेलन म्हणतात. या फळाचं नाव आहे टरबूज. टरबूज याला इंग्लिश मध्ये वॉटरमेलन म्हणतात. वॉटरमेलन, वॉटरमेलन म्हणजे टरबूज. या फळाचं नाव आहे संत्री. संत्री याला इंग्लिश मध्ये ऑरेंज म्हणतात. ऑरेंज, ऑरेंज म्हणजे संत्री. या फळाचं नाव आहे किवी. किवी इंग्लिश मध्ये पण किवीच म्हणतात. किवी. सर्व फळांची नावे पाठांतर झाली ना? धन्यवाद. व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.